नमस्कार. सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. त्यानिमित्तानं आज आपण उपवासाचे डोसे आणि त्यासोबत चटणी याची रेसिपी बघणार आहोत. तर या अगोदरसुद्धा मी उपवासाच्या पदार्थांचे काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत, जसं की उपवासाचे साबुदाण्याचे वडे, वरईचा उपमा, उपवासाचे थालीपीठ, त्यासाठीची भाजणी कशी तयार करायची ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं मी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले. याला वरई, भगर किंवा उपवासाचे तांदूळ असं सुद्धा म्हटलं जातं. हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. तर हे अशा प्रकारे दाणेदार असं दिसतात. आता त्याच वाटीने मोजून मी इथं पाववाटी साबुदाणा घेतला. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वरीचे तांदूळ अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय छान असं बारीक याचं पीठ तयार झालं. आता हे आपण काढून घेऊया. आता इथे मी साबुदाणासुद्धा बारीक वाटून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकताय साबुदाणा किंचित रवाळ असं झालेला आहे. तर हा बारीक केलेला साबुदाणा देखील आपण यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये घालूया अर्धी वाटी दही. तर या सर्व वस्तू मी एकाच वाटीने मोजून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घातलं. आता हे सर्व पहिल्यांदा दह्याच्या ओलाव्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 वाटी पाणी घेतलं. पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करत घ्यायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. यातील गुठळ्या पूर्णपणे मोडल्या पाहिजेत. तर उरलेलं पाणीसुद्धा मी यामध्ये घातलं. आता पुन्हा पाववाटी पाणी मी यामध्ये घातलं. हे चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये गुठळ्या राहता कामा नाहीत. तर आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूया. तर इथे तुम्ही बघू शकताय पिठाची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे हवी. तर इथे एकूण मी 1.25 वाटी पाणी वापरलं. आता हे झाकण ठेवून असंच 20 मिनिटं ठेवून घेऊया. तर आता हे पीठ आपलं भिजते. चटणी करून घेऊया. तर इथं मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले 1 वाटी. त्यामध्ये घालूया 2 चमचे भाजलेले शेंगदाणे. शेंगदाणे मी सालासहित घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही साल काढून घ्या. इथं मी 3 छोटे छोटे मिरच्या वापरलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आल्याचा तुकडा, 1 चमचा दही, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर. थोडंसं पाणी घालायचं आणि हे सर्व छान असं बारीक वाटून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी बारीक पेस्ट याची मी तयार केली. आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. उपवासांच्या डोश्यासोबत ही उपवासाची चटणी खायला खूप छान लागते. चटणी तुम्हाला कशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घाला. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणीमध्ये मिक्स केलं. आता तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप गरम केलं. तुम्ही इथं शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता. यामध्ये पाव चमचा जिरे घातले. जिरे छान फुलले की हा तडका आपण या चटणीवरती घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. आता या चटणीमध्ये वापरलेल्या पदार्थांपैकी तुम्ही जर उपवासाला कोणता पदार्थ खात नसाल तर तो तुम्ही स्किप करू शकता. आता इथं आपलं पीठसुद्धा 20 मिनिटं भिजलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये घालूया 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट हा अशा प्रकारे शेवटलाच घालायचा, म्हणजे तो कुरकुरीत लागतो. अगोदर घातला तर तो मऊ पडतो. एकदा चांगला मिक्स करून घेऊया. आता सर्वात शेवटी इथं मी 2 ते 3 चिमूट खाण्याचा सोडा घातला. तर तुम्ही जेव्हा डोसा तयार करणार असाल त्याच वेळेला आपल्याला हा खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे आणि हे पुन्हा एकदा छान असं ढवळून घेऊया. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय छान अशी पातळसर झालेली आहे. डोशाचं बॅटर हे पातळच असावं. आता इथं मी डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डोशाचा तवा हा मध्यम असा गरम झालेला आहे. एकदा पुसून घेऊया. अशा प्रकारे डोशाच्या तव्यावरती पाणी मारलं म्हणजे तवा जर जास्त तापलेला असेल तर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं. तर आता इथे मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यावरती डोशाचं बॅटर घालूया. तर डोसा तुम्हाला कसा जाड पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही पसरून घ्या. तर मी इथं मध्यम जाडीचा डोसा तयार केलेला आहे. डोशाच्या कडा सुकल्या की याला आपण तूप लावून घेऊया. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम तव्याच्या कडेपर्यंत पोहोचत नसेल तर तवा आपल्याला शिफ्ट करत करत डोसा भाजून घ्यायचा आहे. तर डोशाला खालील बाजूने छान असा तांबूस किंवा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. आता इथं आपण डोसा पलटून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकताय डोशाला छान अशी जाळी तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा छान असा आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने पण आपण डोसा 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत. तर इथं आपला उपवासाचा डोसा तयार झाला. हा आपण काढून घेऊया.
तर इथं आपला उपासाचा डोसा आणि त्यासोबत खाण्यासाठी उपासाची चटणी तयार झाली. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.